माणगाव कोर्टाने विकास गोगावले आणि इतर यांचा जेव्हा अटक अर्ज जो काही अर्ज होता त्यांचा जामिनाचा अर्ज तो फेटाळला, अटकपूर्व अर्ज, आणि तो फेटाळल्यानंतर ते उच्च न्यायालयामध्ये म्हणजे हायकोर्टमध्ये गेले होते. आणि हायकोर्टात गेल्यानंतर काल त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी 621 नंबरला विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन न्यायाधीशांच्या समोर आला, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचे जे वकील होते हर्षद भडभडे वकिलांनी जेव्हा आर्ग्युमेंट चालू केली आणि सांगितलं की अशा अशा प्रकारची घटना घडली आणि आमचे जे काही विकास गोगावले आहेत हे त्यामध्ये कुठंही नाही, हे चुकीचं आहे, तर आम्हाला अटकपूर्व जामीन मिळावा. ज्यावेळी त्यांनी सांगितलं की विकास भरत गोगावले नाव घेतलं, त्यावेळी न्यायाधीशांची जी भूमिका होती की एका मंत्री महोदयांचा मुलगा, एका राज्याच्या महत्त्वाच्या पदावरती जबाबदार असलेल्या व्यक्तीचा मुलगा ज्यावेळी अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये गुन्हेगारी ह्याच्यामध्ये घडते, त्यावेळी नक्की लोकशाही राज्यात आहे किंवा नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. अतिशय गांभीर्याने त्यांनी हा विषय घेतला आणि माननीय न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन आम्ही देऊ शकत नाही. एक तर तुम्ही तो केस जी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे अटकपूर्व जामीनाचं ते विड्रॉल करा, नाहीतर आम्ही ह्याच्यावरती ऑर्डर करू म्हणून. अनेक वेळ त्या ठिकाणी साधारण अर्धा पाऊण तास आर्ग्युमेंट झाली आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये शेवटी त्यांचा अटकपूर्व जामीन हा माननीय उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. आता विकास गोगावले हे ज्या दिवशी पासून फरार आहेत, आज 2 तारखेपासून मला वाटतं आज 25 तारीख आहे, पोलिसांच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना अजूनपर्यंत पकडलेलं नाही. मला ह्याची कल्पना आहे की हा हाय प्रोफाईल गुन्हा आहे आणि या हाय प्रोफाईल गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे. मग तो कोणाचा असेल, कसा असेल, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दोन्हीकडचे जे आरोपी आहेत हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये असलेले लोक आहेत, त्यामुळे पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे. कुठल्याही दोन्ही आरोपींना अटक केलं जात नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ता राज्याचे मंत्री असलेले भरत गोगावले साहेब जर आत्ता त्या दिवशी सांगतायत की माझ्या मुलांनी काही केलं नाही आहे, तर मग त्यांचा मुलगा फरार का आहे? आणि राज्याचे मंत्री म्हणून जर त्यांच्या मुलांनी काही केलं नसेल तर त्यांनी त्यांच्या मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्यापासून का घाबरत आहेत, हा आमचा प्रश्न आहे. विकास भरत गोगावले ह्याच्यावरती जे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याची नोंद माननीय उच्च न्यायालयाने घेतल्यामुळेच त्याचा हा अटकपूर्व जामीन त्यांनी रद्द केलेला आहे. तसं बघायला गेला तर आज ज्या दिवशी हा न्यायालयाने अर्ज फेटाळला त्यानंतर रात्रीपासून मला आलेल्या माहितीनुसार विकास गोगावले सुशांत राभरेकडे सेटलमेंट करा आणि हा गुन्हा थांबवा, आपण दोघंही यातून फ्री होऊन जाऊ, अशा पद्धतीने सेटलमेंट करण्यासाठी विकास गोगावले एका व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जात आहे अशी मला माहिती आहे. आता गोगावल्यांच्या अंगाशी आल्यामुळे आज हा मॅटर सेटलमेंट करण्यापर्यंत त्यांची विषय सुरू झालेले आहेत. आता सेटलमेंट करायचा की नाही करायचा हा विषय सुशांत राभरेचा आणि महेश गोगावलेचा असणार आहे. परंतु माझ्या माहितीनुसार हा विषय ते सेटलमेंट करण्याच्या दृष्टीने सुरू केलेला आहे आणि ह्यामध्ये काही पोलीस बांधव, काही पोलीस अधिकारी त्यांना मदत करत आहेत अशी मला माहिती आहे. माझी खरंच विनंती आहे सगळ्या म्हणजे आपल्या रायगडच्या पोलीस अधीक्षकांना आणि इथं नमूद करावं असं वाटते, न्यायालयाने ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलिसांचे विशेष आभार मानले, कारण की राज्याच्या मंत्री आणि विद्यमान आमदारांच्या मुलावरती गुन्हा दाखल करणं हे पोलिसांचं धाडस आहे आणि पोलिसांनी तसं केलं. त्यामुळं राज्याच्या रायगड जिल्ह्याच्या अधीक्षकांचं माननीय म्हणजे पोलिसांचं सगळ्यांचंच माननीय कोर्टाने आभारसुद्धा मानले आणि म्हणजे धाडस केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनसुद्धा केलं की बाबा असंही होऊ शकतं. त्यामुळं रायगडच्या ज्या पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्यावरती आम्ही मागच्या वेळी सांगितलं की आमचा विश्वास उडत चालला होता, परंतु आता आम्हाला कुठंतरी वाटतं आहे की राज्यामधून ज्या काही घटना घडतात त्याचा दबाव माननीय पोलीस अधीक्षकांवरती दिसून येतो आहे. परंतु त्या गोष्टीने ते जे काय आता पाऊल टाकत आहेत ते आम्हाला कुठंतरी समाधानकारक वाटतं आहे आणि
लवकरच ते ह्या आरोपींना अटक करतील अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला बघायला मिळतं आहे काही ह्या कालच्या दिवसापासून. आता मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की विकास गोगावले आणि ही जी काही टीम आहे ही भेटत नाही आहे पोलिसांना, तर मग पोलिसांना काहीतरी सहकार्य आपण केलं पाहिजे असं मला वाटतं आहे. म्हणून मी मागच्या वेळी सांगितलेलं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझ्या की आपण त्यांना 51,000 रुपयाची बक्षीस विकास गोगावलेला देऊ आणि 10,000 रुपये इतर गुन्हेगारांना देऊ. परंतु तो आकडा मला आज वाढवायचा वाटतो आहे. तो आज मी आकडा 1 लाखावरती नेतो. 1 लाख रुपये मी त्याला बक्षीस द्यायला तयार आहे, जो विकास गोगावलेचा पत्ता सांगेल आणि पोलिसांच्या स्वाधीन त्याला करेल. माझी तर ह्यापेक्षाही अजून वेगळी मागणी आहे की आमदार गोगावलेंनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याचे कान पकडून पोलिसांच्या ताब्यात विकास गोगावले दिलं पाहिजे की हा माझा मुलगा जरी असला तरी मी ह्या ठिकाणचा आमदार आहे, मी या राज्याचा मंत्री आहे आणि तरीसुद्धा माझा मुलगा जर चुकीचा वागला असेल, नसेल वागला तर न्याय ठरवेल, न्यायव्यवस्था ठरवेल, पण तिथं जमा केलं पाहिजे. पण आमदार गोगावले असं करताना दिसत नाही आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 29, 30, 31 रोजी गोगावले कुटुंब हे पूर्णपणे फिरायला जात असतं. मग देवदर्शन असतं, शिर्डी असेल, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल, तिकडं जातात. त्या दिवशी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावं. हा जो फरार आरोपी आहे विकास गोगावले, हा त्या दिवशी तुम्हाला कुठं ना कुठंतरी देवळामध्ये यांच्यासोबत दर्शन करताना भेटेल. पोलिसांनी विशेष लक्ष देऊन ह्याच्यावरती कारवाई करावी. एवढा गंभीर गुन्हा असतानासुद्धा, न्यायालयाने याची दखल घेतली असतानासुद्धा अशा प्रकारचे आरोपी भेटत नसतील तर खरंच आम्हाला खूप वाईट वाटतं आहे. त्यामुळं माझी तुम्हा पत्रकारांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण जे काही बोलतो आहे हे कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीला किंवा कशाला विरोध नाही आहे. माझा सरळ आणि साधा स्पष्ट म्हणणं आहे की जे चुकीचं घडलं आहे, जे बेकायदेशीर घडलेलं आहे त्याच्यावरती कारवाई करून अशा लोकांना हुकुमशाही करण्यापासून किंवा महाडमध्ये दहशत निर्माण करण्यापासून जर का थांबवायचं असेल तर त्याच्यावरती अटक होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं माझी सर्व तुमच्या माध्यमातून पोलिसांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही ह्याच्यावरती नक्कीच कारवाई करा. यामध्ये अजून एक विषय आमच्या नजरेस आला आहे, तो तुमच्या ह्याच्यात सांगितलंच की उच्च न्यायालयाच्या नंतर आता ते सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जातील. सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही आहे. परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यानंतरसुद्धा त्यांना अशा प्रकारचं बेल मिळेल असं मला वाटत नाही. परंतु सेटलमेंट झाली तर मला वाटतं विकास गोगावले हे ह्या गुन्ह्यातून बाहेर येऊ शकतात. परंतु त्यांनी किती जरी काही केलं तरी माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्यावरती असलेला जो काही त्यांनी केलेला हल्ला हा कधी विसरू शकत नाही. आणि त्यांनी किती जरी काही केलं तरी माझ्या वतीने जे मला काही मांडायचं आहे, जे मला काही करायचं आहे ते मी माझ्या पद्धतीने न्यायालयामध्ये करणारच आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की विकास गोगावलेच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. माझी शेतकरी संघटना, शेतकरी यांना विनंती आहे की माझा तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला विरोध नाही, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याकडं एखादा वेगळा न्याय दिला जातो आणि नेत्याकडं एक वेगळा न्याय दिला जातो. त्यामुळं जो तो शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे त्या कार्यक्रमाला आम्ही ज्या गोष्टीने म्हटलेलो आहोत की तो जो विरोध आहे हा फक्त सर्वसामान्याला वेगळा आणि एखाद्या नेत्याला वेगळा असा असेल तर तिथं आमचा विरोध हा कायम राहील.